जाऊ दे माय वर्षा, त्या का कुणाच्या हातातल्या गोष्टी असतात का ग? जे झालं ते झालं, त्याला कोण काय करू शकतंय? नाही हो काकू, त्या पोराचं नशीबच खराब आहे हो. लहानपणापासून त्याच्या नशिबात दुःखच आहे. चल बरं लवकर, एक तर रिक्षा भेटायला पाहिजे. आपल्या गावात रिक्षा नसतात बाबा. चल. विकास भाऊ, ती तुझी चुलत बहीण आहे ना? हा. तुझ्या भाऊकीचे भांडणं मिटलेच नाही का अजून? हे बघ आरुष, मला त्या विषयावर काही बोलायचं नाही आणि मला माझ्या भावकीतल्या त्या माणसाला बोलण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. त्यांनी माझ्या मायबापाचा अपमान केला बी आणि आता परत माझ्या मायबापाला बोलायलीत बी त्यांचं काहीतरी काम असेल म्हणून. पण मला त्यांना बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाही. आपल्याला गडबड आहे. चल चल बरं लवकर चल. एकच ऑटो आहे ती बी जाईन. आई, मी 2 दिवस पुण्याला चाललोय. मला प्री वेडिंग शूटचं काम आलंय. मी येतो 2 दिवसात वापस का, नंतर बोलू. त्यांनी बाकी सगळं सहन केलं ग, पण त्याचा इतका मोठा ऍक्सिडेंट नव्हता ग व्हायला पाहिजे. ऍक्सिडेंट? अगं नशिबा पुढं कोण जातंय वर्षा? आता आपल्या सोबत बी वाईट घडत आहे. आपल्याला वाटतंय का वाईट घडावा म्हणून? अरे विकास दादा चल ना. अरे तिथे रिक्षा लागलाय रे, ते गेला तर रिक्षा भेटणार नाही. 1 मिनिट आरुष, वर्षाताईच्या कुणाचा तरी ऍक्सिडेंट झालाय. मला ऐकू थांब. अरे भाऊ, त्या तुला बोलतही नाही तर तुला काय एवढी चिंता लागली त्याची? आरुष, मान्य भावकीच्या भांडणामुळे ती मला बोलत नाही, पण चुलत का असना ती माझी बहीण आहे. तर ऐकू दे त्यांचं काय आहे तर जाऊ दे. रिक्षा जाईन काय, ये पुण्याचं एक काम जाईन. भरपूर कामं लागतील, पण आपल्या माणसासाठी वेळ काढलाच पाहिजे. अगं काकू, पण इतकं बी नशीब एखाद्याचं खराब नसावं ग. अगं एक तर 8 वर्षाचा असताना आई गेली, 20 वर्षाचा असताना बाप बी गेला. तिकून तिकून कसं बी नातेवाईकांना लग्न लावून दिलं, तर ते आता त्याच्या बायकोचा त्याचा लेकराचा सगळ्याचाच ऍक्सिडेंट झालाय. मला कर म्हणाय तो सांगितलंस तेव्हापासून. आई, काय झालंय? कुणाचा ऍक्सिडेंट झालाय? अरे त्या आर्यनचा ऍक्सिडेंट झालाय रे, त्याची फॅमिली बी होती त्याच्या सोबत. आर्यन कोण आहे? बरं, लय मोठा ऍक्सिडेंट झालाय का? म्हणजे कुणी सिरियस नाही ना? अरे विकास, सगळी माहिती मला बी नाही रे, पण आजच्या एपिसोड मध्ये कळन बघ. एपिसोड मध्ये तुम्ही काय मालिकाबद्दल बोलला का काय रे? हा, मालिकाबद्दलच बोलू लागलो. रोज रात्री लागते ना 8:30ला जीवनाचा साथीदार. आरुष, भेटेन का दुसरा ऑटो भेटेन? आटू भेटन ना, पण तो पुण्यापर्यंत नाही ना सोडणार, कारण की पुण्याची बस तर गेली आता उद्या 9 वाजता. तोपर्यंत तो ह्यांची कथा ऐक ना, जीवनाचा साथीदार.